बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते, सातारा संस्थांचं स्वीकारू शकते. काय केलं तुम्ही? लोकांना सांगण्यासारखं केलं काय? अधिसूचना काढली ती साधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणी सुद्धा नाही केली. आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला नाही. कालच्या अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन, जनता नाही ना म्हणत. आता किती खुशी व्हायला पाहिजे होती. मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो. त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही. तेच आरक्षण दिलं तुम्ही, पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्याची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना. आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला, आणि सोड्याने साबण जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला. आणखीन बी जनतेचा आहे विश्वास 1-2 दिवस तुमच्यावर. एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय. पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत, निवडणुका घेणार नाहीत. मात्र तुम्ही आता म्हणताय की हा जो निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आलाय. म्हणजे फक्त जागा निवडून यावा, फायदा व्हावा, सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का? एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं तर 18ला, त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं, त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं. ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं म्हणून समाजाला लक्षात आलं तेच ये. पहिल्यापासून आपले पोरं फसलेले, त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही. आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तेच प्रयोग आहे. लोकांच्या लक्षात आलं पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखंच लय मोठे आणायचे निवडून 106 सारखे. आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलंय. त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी. आता लोकांच्या उत्साहात शान व्हावं आणि समाजाला दोन्ही द्यावं. ते दिलंय ते आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. निवडणुकीला बहिष्कार टाकणार आहात का? नाही बहिष्कार संबंधच आहे. निवडणूकच घेणार नाहीत ते. एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असता निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत. हे घेतल्यावर अंमलबजावणी झाल्यावर ते निवडणूक घेऊ शकतात. तोपर्यंत तेच घेणार नाहीत म्हणून. बरं, विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेला आहे हा कायदा अधिवेशनामध्ये, असं शरद पवार म्हणालेत. म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का? नाही हे बघा, माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असन म्हणून तिकडून बोलले, यांचा नसन त्याच्यात फायदा, पण यांना माहित असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात, मग हा म्हणाल का हरकत आहे? असं बोललं जातंय की आमदारांना बोलू दिलं नाही, समाज भावना म्हणजे समाजात असं रुजवलं जाते की आमदारांना आम्हाला बोलू दिलं नाही त्या ठिकाणी. तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणी करावी, त्याबद्दल आम्हाला मत मांडायचे? तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का? तुम्ही दाखवा आम्हाला. सगळे आमदार मराठ्यानं दाखवा. आता येड्यातच काढू नका. बोलू दिलं नाही. आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत? हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत. तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर 50% वर बोललात. आता सगळ्या स्वरांच्या बद्दल बोललात का? हे बघा काय असतं, थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे. थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं, थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली. आमचं कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे मोठंच हे नाही केलं तो कोणी काही करू शकत नाही. तो कोण लागून गेला रे? तो कोणीच काही करू शकत नाही. ही कोणची भाषा आहे? तो आमदार आहे मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही. आणि तुला हे कोणी मोठं केली यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही. आणि ते यांना शिकायला लागला होतो आम्हाला गोरगरीब मराठ्याला मग कोणीच काही करू शकत नाही. तो या संघ वेळ पडली ना, तो कुटुंब तो हे पुतणे तेच घेऊन हेंडा लागणार रे तुला डांबरीनी. थांब थोडं. पाटील साहेब, काल समाज जो आहे तो थोडा संतापलेला आहे. सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे त्या व्हायरल होत आहेत. ते नाही मला माहिती, समाजाची भावना आहे. काय ते त्यांचा अधिकार आहे. समाजाला काय अधिकार आहे का नाही? त्यांना वाटत असं, त्यांना
त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय, आमच्या पोराच्या बाजूने हे उठला नाही, याची गरज काय. मी म्हणतो वय त्याला इतकं मोठं केलं, त्याची गरजच काय आपल्याला लग्नाला यावा. ते काय वावरात नागर हाणायला येत नाही खबर आपल्या, नाऊत हाणायला येत नाही ना, 100 रुपयाचा बाजार घेऊन देत नाही. ह्यो कामाचा काय आहे नेमक्या आपल्या. उलट त्याच्या अंगावर जे पांढरे कडक कपडे आहेत ना, ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे. हो, नसता तुला ठेगळाचेच कपडे घालावं लागले असते. ध्यानात ठेव, हवा आणखी नाही देऊ नको. माग वळून बघ, थोडा विचार कर. ज्या समाजाने ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना, त्याला आणखीन गुलाल लागून दिलेलं नाही, आणखीन. हा पाटील साहेब